मी येते ना घरी निघून, मला नाही राहायचं इकडे प्लीज. शानू बेबी तू खूप सहन केलं. आय नो अजून काही दिवस सहन कर. एकदा का ते राधिकाचे 300 रोज आपल्याला मिळाले ना, मग बघ ही सुलू मामा कशी त्या राधिकाला लेसन टीच करते. ए बाय द वे, तुझे म्हणत होतीस ते लेकी बोले सुनेला लागले वगैरे जे काय आहे ते म्हणजे राधिकाला लेसन टीच करून तिची 300 करोडची प्रॉपर्टी आपल्या नावावर करायची का? शानू बेबी बाय बाय. अगे शन्या, हे असं वागावं असं वाटलं तरी कसं तुला? ओ माय गॉड, गुड फॉर नथिंग ने 300 करोड बद्दल तर नाही ऐकलं ना? अगे झोपलीस का काय? मी काय बोलते ते कळतंय का? ते मी ना ते काय ते मम्मा? काय मम्मा? हे मला माहितीये, हे तुझं फक्त एकटीचं डोकं नसणारच आहे, तुझ्या मम्माचंही असणार आहे. तुझ्या मम्माने तुझ्यावरती हे असलेच संस्कार केलेले आहेत, म्हणून तू माझ्या पोरावरती हे असे संस्कार करून राहिली का? पोरावर? अथर्वला मी काय केलं? काय केलं? अगं तूच तर सगळं केलंयस ना. तूच शिकवलंस ना अथर्वला गेम कसा डाउनलोड करायचा ते. थँक गॉड, ही तर मॉन्स्टर बद्दल बोलते. शन्या, तुझ्याशी बोलते मी. तर बोलतेस की नाही का माझ्या पद्धतीने तुझं तोंड उघडू? नो 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 व्हायलन्स हा राधिका प्लीज. सगळी लहान मुलं गेम्स खेळतात, मग अथर्वही खेळलं तर काय एवढा प्रॉब्लेम आहे? एवढं चिडचिड करायची गरज नाही. ओके, ते इतरांची मुलं खेळत असतील, माझा मुलगा नाही खेळणार. त्याला एका शिस्तीत वाढवले मी. जाऊ दे, तुला काय कळणार आहे शिस्त म्हणजे काय ते? ए हॅलो, मला कळतं. ओके, कळतं का तुला शिस्त म्हणजे काय ते? हो, तुला जर कळत असतं ना तर अथर्वला गेम डाउनलोड करून दिलाच नसतास तू. तुला एवढंही कळत नाही का ग? त्या मोबाईलमुळे, त्या गेममुळे मुलांचे डोळे खराब होतात, त्यांचं मन अभ्यासातून उडून त्या गेम मध्ये लागतं. काय बोर आहेस यार राधिका तू. ते काही असो, माझा अथर्व गेम खेळणार नाही. तू त्याला बिघडवायचं नाही. हा, ए मी काही त्याला बिघडवत वगैरे नाहीये, आणि इट्स ओके, कधीतरी गेम खेळला तर चालतो. हो का? एवढी हौस आहे का तुला? मग तू खेळ. व्हॉट्स हाऊस? इंटरेस्ट. तुला गेम मध्ये एवढा इंटरेस्ट आहे का? थांब, उद्या दाखवतेस तुला, मग बघू तुझा इंटरेस्ट. काय उद्योग करून ठेवतेस नेहा तू? हा, कळत कसं नाही काय झालंय आता हे? अरे हो, कशाला ओरडतेस तिला तू? एक तर लागलंय तिला. तू बाहेर का घेऊन गेलास तिला? आता आम्ही रोज जातो ना बाहेर खेळायला, त्यात काय? अरे पण किती लागलंय तिला? हे बघ रेवती, एवढं काही लागलेलं नाही. डॉक्टर काय म्हणाले कळलं ना तुला? फ्रॅक्चर वगैरे काही नाहीये, फक्त लचकलाय थोडा हात. सुबोध, अरे एक्झाम्स तोंडावर असताना जर फ्रॅक्चर झालं असतं, जास्ती काही झालं असतं तर काय करणार होतो आपण? असं कसं तिला घेऊन गेलास तू? तू किती लाड पुरवतोस तिचे? रेवती प्लीज चिडू नकोस तू. मी चिडते? हो, आता चिडणं नाही, काळजी घेणं गरजेचं आहे ना तिची. तिची काळजी वाटत असती ना तर तिला घेऊनच गेला नसतस. तिलाही कळत नाहीच, तुलाही कळत नाही का? बरं ठीक आहे, मला काही कळत नाही तिच्या बाबतीतलं. मी इथे थांबत असेल. हा नेहा बाळ, औषध घ्या. मी देईन तिला औषध. काय दिवस आलेत यार. याच पाकिटात 2-2 हजाराच्या नोटा असायच्या, आता 10-20 रुपये दिसणं पण मुश्किल झालंय. जोपर्यंत चांगली नोकरी मिळत नाही तोपर्यंत हा टॅक्सी चालवायचा जॉब कंटिन्यू करावाच लागेल. नाही तर पैसे कुठून कमवू? राधिकाला पैसे द्यायचेत, शनायाला द्यायचेत. शनायामुळे तर सारखे पैसे चाललेत यार. सुरुवातीला तिला ते मैत्रिणीसाठी द्यावे लागले, नंतरचे पैसे त्या टँकरसाठी सोसायटीला द्यावे लागले, आणि आता किराण्यामध्ये केले सगळे पैसे. काय करू, कुठून मिळू पैसे? गुरुनाथ, माझा नाईटचा एक ड्रायव्हर सुट्टीवरती गेलाय. हवं तो रात्री पण गाडी चालवू शकतो. त्याचे काय एक्स्ट्रा पैसे तुला मिळतील ना? दळवी, हॅलो. हा दळवी साहेब. हा बोल गुरुनाथ. हा नाही काय नाही, मी हे विचारायला फोन केला. तुम्ही हे म्हणाला होता ना, तुमचा नाईट ड्युटीवाला ड्रायव्हर तो आला का परत? नाही ना, मी शोधतोय. कोण आहे का तुझ्या ओळखीचा?
नाही ओळखीत कशाला मीच येतो ना. अरे पण तू तर नाही म्हणाला होतास ना. हो ते ऍक्च्युली काय मी विचार केला नव्हता, जरा गडबडीत होतो ना, म्हणून मी आपलं म्हणून गेलो. पण नाही मी आता ठरवलंय, मला काही प्रॉब्लेम नाही. हा मी करेन ना, मी रात्रीची टॅक्सी चालवायला येतो. ठीक आहे, ये ना मग. मी तर तुला पहिलेच बोललो होतो ये म्हणून. हो बरोबर आहे. नाही मी येतो. हा पण थँक्यू मी येतो. ठीक आहे, ओके. गुरुनाथ सुभेदार, नाईट ड्युटी सुरू. अंकल को देख. Dude, he's so hot यार. Handsome uncle taxi चलाता है. Flirting हाँ. अरे हाँ, यहाँ पे रोक दो. Okay, thank you. Thank you. Bye. Bye. अगर वो नहीं सुना ना तो उधर ही टपका डाल. कुछ चू चा किया उसने तो टपका डाल उसको. मेरा भेजा गर्म हो रहा है. क्या रे रुक. शाने मेरा थोबड़ा क्या देख रहा है तू. नाही सर, कुछ नाही. आगे देख के गाड़ी चला. नहीं, तेरे को भी टपका डालेगा मैं. नाही सर. देख, मेरे को अभी बार बार फोन मत कर. अगर काम होएगा तो ही कॉल करने का, समझा. रख अभी. चल साइड में लगा. चल साइड में लगा. ना आगे लगाया. गाड़ी चलाने को आता नहीं है. अरे यार, बायकोचा फोन आला. नको ना डार्लिंग. घेऊ दे तर. काय ग, काय झालंय? कशाला सारखा सारखा फोन करते? अरे तुला माहित आहे ना मी कॉन्फरन्स मध्ये आहे बँगलोरला. चल फोन ठेव आता. नॉनसेन्स. आता ते सगळं सोड. Valentine's Day is coming. हो मग Mom, what are you planning to give me? तू सांग ना काय करायचं. तू ना मला शॉपिंगला ने. एक पूर्ण दिवस. चालेल, डन. जाऊ आपण. पक्का. हो. लव यू जानू. लव यू टू. इथे थांबा जरा. इकडे राईटला घ्या. थांबा इकडे. गाडी थांबवा. ए शनाया, काय तू रस्त्यात काय झोपलीस अशी? रामप्रसाद जी दूध दो. चलो. हे? ए तू उठ. काय रामप्रसाद नाही. हाथ मत लगाओ रामप्रसाद. मी आहे, उठ वेडे. अरे यार एक दूध दो ना. उठ यार शनाया, मी आहे. काय दूध दो चाललंय तुझं. गॅरी तू कुठे चाललास असं इतक्या सकाळी? आलोय. कुठनं आलास?
याला मॉर्निंग वॉकला गेलो होतो ना, तिथून आलो आता. ओके सर मी आलो फ्रेश हो. 1 मिनिट. तू ह्या क्लोथ्स मध्ये, फॉर्मल क्लोथ्स मध्ये जॉगिंगला गेला होतास? ते हा अगं सकाळी उठलो ना तर मला असं झालं की लाईट लावली तर झोपमोड होईल ना, त्यामुळे हाताला लागतील ते कपडे घातले आणि निघालो. आणि फॉर्मल शूज? आता ऑफिसच्या कपड्यांवर स्पोर्ट शूज कसे दिसले असते ना, सो मग म्हणलं फॉर्मल शूजच घालावेत, त्यामुळे ते शन्या, मी आलो फ्रेश हो. गॅरी लिसन. शन्या, चल लवकर आवर. तुझी सकाळची सगळी कामं लवकर आवरून घे. का का काय? एक तर सगळ्यांसाठी नाश्ता करायचा आहे तुला, आणि आज तुला बरीच काम आहे. ती कधी नसतात. आणि बाय द वे, तू काही साडी घालून जाणारच का जॉगिंगला गॅरी सारखं? एक तर साडी घालत नाही, ती नेसतात. आणि मी काय मॉर्निंग वॉकला वगैरे चालले नाही. आज तुला ते खेळ खेळायचेत ना, त्याची तयारी करायला चालली. चल लवकर आवर. आता कसले खेळ खेळायचे आज? रामप्रसाद पण येत नाही. जल्दी आव, मला दूध पाहिजे. रेवती, नेहा कुठे ग? नेहा नेहा झोपलीये. अजून झोपली आहे का? अगं काल सुबोध आणि नेहा गार्डन मध्ये गेले होते खेळायला, तर झोपाळ्यावरून पडली ती. लागलंय थोडस म्हणून झोपलीये. बाप्पा, खूप लागलं नाहीये ना? नाही खूप नाही लागलंय. डॉक्टर म्हणाले की लचकलाय हात. बरं, पण मग हाताला सूज वगैरे आहे का? थोडी आहे. आता औषधं दिली आहेत, झोपली ती. बरं बरं, राहू दे. आता सकाळी सकाळी नेहाला का विचारतेस? नाही अगं, आज सुट्टी आहे ना दोघांना, म्हटलं तिला खेळायला नेलं असतं. अथर्व पण कंटाळतो ना, म्हणून म्हटलं. बरं, ती उठली की पाठवते तिला. बरं ठीक आहे. बाप्पा, गुप्ते भाऊ काहून झोपलेत ग? नाही म्हणजे त्यांना काही बरं गेलं नाही का? नाही. नेहा उठली का बघून येते. आलेच. रेवती, या दोघांचं परत काहीतरी बिनसलं वाटतं. गोकुळनगर पासून यायला 10 मिनिटं लागतात. टॅक्सी बुक केली तुम्ही? कमिंग कमिंग. टॅक्सी? वेटिंगचा चार्ज आहे एक्स्ट्रा. गॅरी, गॅरी, हा कोणाशी बोलतोय सर तू? काय झालं शन्या? गॅरी यार, लिसन ना यार, एक छोटा प्रॉब्लेम झालाय. काय झालं ती आता? तुझी राधिका. हा तू उठ ना गॅरी. अरे ती मला म्हणते की कुठलं तरी एक गेमचं चॅलेंज आहे आणि ती मला गेम शिकवणार आहे. हा अरे ऐक ना, ती मला जो गेम शिकवते त्याच्यात मला काहीतरी ना फिशी वाटतंय यार. देयर इज समथिंग फिशी. काहीतरी डेंजरस असू शकतो. तुला पण असंच वाटतंय ना? सांग ना यार. मी काय करू यार, मला काही सुचत नाहीये. गॅरी लिसन ना, आपण एक काम करूया का? आपण इकडनं ना अब्रॉडला शिफ्ट होऊया. तू अब्रॉड मध्ये जॉब बघ, म्हणजे मग आपण ह्या गुलमोरियन आणि राधिकापासून लांब जाऊया कायमचे. ऐक ना, लिसन ना, आपण ना मग तिकडे गेल्यानंतर छान सेटल होऊ, एखादी इम्पॉर्टंट गाडी घेऊया आणि ऐक ना, शॉपिंग करू, खूप फिरू. हा है ना, आपलं जे ड्रीम आहे ते पूर्ण करू. उठ ना तू, ऐक ना, प्लीज उठ ना. एक मिनिट आलोच. एक मिनिट. कुठे चाललायस तू? मी बाथरूमला जाऊन आलो. एक मिनिट. ठीक आहे, लवकर ये. गॅरी, गॅरी लवकर ये. ओके, ऐकतोयस ना तू? गॅरी, जाऊ दे.
गॅरी तर आन्सर करत नाही, मम्मालाच फोन करते. मम्मा हेल्प मी, हेल्प मी, हेल्प मी, मम्मा हेल्प मी. शनू बेबी. हॅलो मम्मा. हॅलो शनू बेबी, गुड मॉर्निंग. मम्माला ना एक छोटासा प्रॉब्लेम झाला यार. प्रॉब्लेम? आता कसला प्रॉब्लेम बेबी? अरे यार, ही गुड फॉर नथिंग ना मला काहीतरी गेम वगैरे शिकवणार आहे आणि मला काहीतरी खूप पेशी वाटतंय का या सगळ्यामध्ये. डोंट वरी, तुझी मम्मा ना स्पोर्ट्स मध्ये नंबर 1 आहे. तू काही काळजी करू नकोस. यू जस्ट बी इन टच. हा, फोनवरून टच मध्ये राहा माझ्या. नक्की ना? अरे पक्का. ही तुझी मम्मा शनू बेबीसाठी राधिका बरोबर कबड्डी खेळायला पण तयार आहे. वाव यार मम्मा, तुझ्याशी बोलून केवढा सपोर्ट मिळाला मला. ऑल द बेस्ट बेबी. थँक्यू सो मच. चल ठेवते मी, कोणीतरी हाक मारते मला. बाय 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 बाय. माय स्वीटी पाय. शन्या लवकर ये बाहेर. चल लवकर, गेम खेळायचा ना. शन्या, हा चल लवकर, गेम खेळायचंय ना. चालेल, करूया आपण गेम. काय आहे? गेम अगदी सोपा आहे. हे बघ, तुझं नवीन नवीन लग्न झालंय, तुझ्यात एकदम जोश आहे. थँक्स मला अप्रिशिएट केल्याबद्दल. नाही, अप्रिशिएट तेव्हाच करेन जेव्हा तू हा डाव जिंकशील. अरे हो, पण खेळ काय ते तर एक्सप्लेन कर. गेम अगदी सोपा आहे. हे बघ, गृहिणीचं कर्तव्य असतं मुलांचा सांभाळ करणं. ओके. तसंच आज तुला मुलांचा सांभाळ करायचा आहे. अच्छा, ह्या दोघांना सांभाळायचं का? कूल. एकदम इझिली सांभाळेन मी, टेन्शन घेऊ नको. सांभाळशील ना मुलांना? कूल कूल. हो नक्की. हो. या सगळ्या मुलांना तुला सांभाळायचंय. व्हॉट? मी? हा, मग तुम्ही सगळेजण शन्या आंटी बरोबर खेळणार ना? शन्या आंटी खूप चांगली आहे, ती तुमचे लाड करेल आणि मुख्य म्हणजे तिला सगळे गेम्स येतात लहान मुलांचे. ती तुमच्या बरोबर खूप खेळेल. काय मग शन्या, खेळणार ना? हा, खेळ खेळ. नूडल्स वगैरे मिळणार नाही. ओके, हे सँडविचेस मिळणार आहेत खायला. अंडी आमच्या खेळ ना. चल अरे आमच्या खेळ खेळणार खेळणार. अरे यार, मी काय करू यार? नथिंगला तर मी सोडणारच नाही.